रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा त्रिमूर्ती रया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी पांडुरंगाक रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग योगाची माऊली साधकाचा मायबाप माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आहे। अभंग राम नामाचं महत्व सांगणारा आहे। संसाराच्या बंधनात न राहता परमार्थ कसा करावा असा उपदेश करणारा हा 3 चरणाचा अभंग आहे। विठाला विठाला चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार। सालावाप्रमाणे चालू असलेला नाम सप्ताह वर्ष 3रे ज्या ठिकाणी चालू आहे राजेश नगर जागृत हनुमान मंदिर छत्रपती संभाजीनगर समस्त रहिवासीच्या मंडळीच्या सहकार्यातून भजनी मंडळाच्या सहकार्यातून चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा वर्ष 3रे 4थ्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे वैशालीताई देशमुख ज्यांची भागवत कथा या ठिकाणी आहे। या सप्ताहाचे आयोजक शिवाजी महाराज लिपाणे यांची कथा आहे नियोजन आहे। तसंच भाऊसाहेब महाराज जोशी या सर्वांच्या सहकार्यातून खणखण बंदकरमध्येच प्रयत्नातून चालू असलेला नामयज्ञ सोहळा 4था दिवस वर्ष 3रे आयोजकांनी ही सेवा दिली। महाराजांना धन्यवाद देतो। दररोजचे मृदंगाचार्य विनेकरी आणि आमचे दोन्ही गायक मंडळी गोड आवाज सुंदर मोजकं थोडं आणि गोड महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे। घेतलेला अभंग योग्याची माऊली साधकाचा मायबाप माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे। आमच्या विनंतीला मान देऊन आमचे गुरुजी या ठिकाणी त्यांच्या मातोश्रीसह या ठिकाणी हजर झाले। गुरुजी अचानक फोन आला आणि इतक्या टायमामध्ये तुम्ही यावं याच्या पाठीमागे जर काही असेल तर फक्त तुमचे आमचे ऋणानुबंध आणि प्रेमाचे संबंध आमच्या प्रती असलेला तुमचा जो भाव आहे
तो विशेष महत्वाचा. विठाला विठाला विठाला. सगळ्या ठिकाणी सगळ्याला घेऊन जाता येईल, पण जिना जन्म दिला तिला हरिनामाच्या व्यासपीठात घेऊन येणं म्हणजे कुंभमेळ्याला स्नान केल्यासारखे. महाराज, कुंभमेळ्याला जायची गरज नाही. ज्याचे आई वडील जिवंत आहे ना त्याला कुठंच जायची गरज नाही. निपाणे महाराज आणि स्वतःच्या धर्मपत्नीला संसाराची 2 चाके गाडा हे चालत नाही, बरोबर आहे, पण आईला धर्ममंडपात परमार्थासाठी घेऊन येणं याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतं आहे? किती क्षेत्राला गेलं तर ते घडणार नाही, पण याच्यात ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते आपल्याला दिसत नाही, पण देणारा दिल्याशिवाय राहत नाही. विठाला आणि विशेष आमचा या साऊंड सिस्टमचा ऑपरेटर, काय नाव देणार? सूरज. नावासारखंच काम आहे त्याचं. गोड आणि हसरा चेहरा असलेला मुलगा. धन्यवाद. आणि तुम्हाला अशी विनंती आहे, थोडे पण असं माझ्या समोर जर बसले तर मला बरं वाटत. कसं असं वाकडा मान करून कोणाला सांगून, फक्त साऊंड मोकळा सोडा, कुठं बस. उठा ना, कुठं तुमच्यासाठी एवढं खटाटो. उठा बाबा, तुम्ही बस. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, 3 चरणाचा आहे. या भागामध्ये माऊली रामनामाचं महत्व सांगतात. रामनामाचं महत्व ना, देव श्रेष्ठ आहे का त्याचं नाव श्रेष्ठ आहे, या भागामध्ये आपण पाहणार आहोत. विठाला विठाला. रामकृष्ण हे नाम हृदयामध्ये स्मरण करा. सांगितलं जरी माऊलीनं, पण परमार्थ करणारी माणसं म्हणत असतात, महाराज तुम्ही सांगितलं रामकृष्णाचं नाम स्मरण करा, पण आम्ही आयुष्यामध्ये परमार्थ केला, पण देवानं आमचं चांगलं केलं नाही, असं कोण म्हणतं? परमार्थ करणारी माणसं. परमार्थ करत असताना संकट आली की माणसाचे उद्गार निघत असतात. विठाला. धन्यवाद. बंबाटनगर मधून आलेलं महिला भजनी मंडळ, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला. थोडं सांगणार आहे रामनामाबद्दल, महत्वाचं सांगणार आहे. आम्ही आयुष्यभर परमार्थ केला माऊली, पण देवानं आमचं चांगलं केलं नाही, हा मुद्दा होता. देव कोणाचं वाईट करीत नाही, वाईट करायला देवाला वेळ नाही. आईला किती जरी मुलं असली, किती मुलं, आणि एखादा मूर्ख नव्हे सर्प जरी पोटी जन्माला आला तर आई त्याला सर्प म्हणणार नाही. तसं भगवंतानं निर्माण केलेले आपण हे सर्वजण आहोत. मग देव कोणाचं वाईट करीत नाही. वाईट जे होतं ते ज्याच्या त्याच्या कर्मानुसार होतं. संत येते हे समाजाचा उद्धार करण्याकरता, तुम्ही आम्ही जन्माला येतो पूर्वीचे भोग भोगण्याकरता, आणि देव अवतार धारण करतो हा दुर्जनाचा नाश करण्याकरता. तुम्हाला आम्हाला कर्म सासलं का जन्माला यावाच लागत. संत हे स्वतः येत असतात आणि देवाला आणावं लागत. विठाला. मग देव हा अवतार धारण करतो दुर्जनाचा नाश करण्याकरता. दुर्योधनाचं पाप वाढलं आणि कंसाचं पाप वाढलं, रावणाचं पाप वाढलं. देवाला त्या स्वरूपानं अवतार धारण करावं लागला, कारण देवाचं हे ब्रीद वाक्य भक्तारा के पाया पासे, भक्तारा के पाया पासे.
दुर्योधनासाठी, रावणासाठी, कंसासाठी अनेक आऊत सांगता येईल तुम्हाला. बसा पवार म्हणून कटाळ घेता, घ्या टाळ, काय हरकत नाही, उभं राहा. विठाला विठाला देवाला अवतार धारण करावा लागला. महत्वाचं आहे का? मग देव येतो हा दुर्जनाचा नाश करण्याकरता. तुम्ही आम्ही कर्म सासलं का जन्माला यावा लागत. कर्म एवढं बलवत्तर आहे की तुम्हाला आम्हाला सोडून द्या. भीष्माचार्य रस्त्यानं जात असताना धनुष्याच्या बाणाच्या टोकाना अर्धवट मेलेला सरडा उचलला, काट्याच्या कुंपणावर फेकला. कर्म चुकलं. महाभारताच्या युद्धात बाणाच्या शयेवर झोपावं लागलं. याचं नाव कर्म आहे. कर्म तुम्हाला आम्हाला नाही. देव जरी असला, देवाचा बाप जरी असला, तो कामाने
बरोबर बोलायचं शेवटचं त्याला तिथंच तोडायचं. आपण लहान येतो ना तुटल्या बरोबर बोलायचं विठाला एक कर्म आहे. का सांगत होतो मी, परमार्थ करत असताना राम नाम घ्या म्हणलं. सप्ताह वरण्य पंगत अन्नदान, मग संकट असली की माणसं याच्यापासून लांब जाते. हे ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे. तुम्हाला आम्हाला जन्माला यावाच लागत कर्म फेडण्याकरता. मग कर्म हे देव नाही, देवाच्या बापाला चुकत नाही. देव अवतार धारण करतो दुर्जनाचा नाश करण्याकरता, आणि संत जे अवताराला येते समाजाचा उद्धार करण्याकरता. एक राजा, त्या राजाला मुली झाल्या. त्यानं फरमान काढलं एवढी मोठी संपत्ती आहे आणि या संपत्तीला वारस नाही. आता जर मुलगी झाली तर जिला झाली हिला ठेवणार नाही, सांगणाऱ्याला ठेवणार नाही. आणि योगायोगानं काही काळाच्या नंतर राजाला मुलगी झाली. ध्यान देऊन ऐका, मुलगी झाली सांगायला कोण जाणार म्हणून दासी हुशार होती, सांगायला गेली. सांगायला गेली राजेसाहेब तुम्हाला मुलगा झाला, मुलगी नाही सांगितली. राजा खुश झाला, गळ्यातले अलंकार काढले आणि दासीच्या गळ्यात टाकले. पण राजेसाहेब एक अडचण आहे, त्या मुलाचं तोंड तुम्हाला 22 वर्ष पाहता येणार नाही. म्हणजे आजचं मरण उद्यावर नेऊन घातलं, ते अनिष्ट जन्माला आलं तुम्हाला पायाळू म्हणून. राजानं सांगितलं 22 काय, इतक्या दिवस वारस नव्हता, 24 वर्ष मी त्याचं तोंड पाहणार नाही. करता करता राजाची मुलगी मुलाच्या वेशीत राहायला लागली आणि मुलाच्या वेशीत राहायला लागली. लग्नाच्या वयात आली आणि तिला स्थळ सुद्धा मुलाचीच यायला लागली, मुलीची, राजाचा मुलगा म्हणून. आणि तिनं विचार केला येणार मुलगी, मी सुद्धा मुलगी. राजाला हे माहित नाही. आणि ज्या वेळेस माहिती झालं त्यावेळेस याचे परिणाम फार वाईट होते. मग जगून उपयोग नाही म्हणून आत्महत्या करण्याकरता निघाली. आत्महत्या करण्याकरता निघाली आणि तेवढ्यात ज्या माऊलीचा अभंग आपण घेतला त्या माऊलीची दिंडी आली आणि तिच्या कानावर आवाज गेला, ज्ञानोबा मुलगी आली. माऊलीचं दर्शन घेतलं पवार साहेब आणि माऊलीच्या तोंडातून शब्द निघला, मुला उठ. मुलगी उठून उभा राहिली. सांगितलं महाराज मुला नाही, मी मुलगी आहे, मुलगी. चिंता करू नको, आम्ही ज्याच्यासाठी आलो तेच करणार आहे. शब्द वायाला जाणार नाही. संत येथे समाजाचा उद्धार करण्याकरता एका क्षणामध्ये
एका क्षणामध्ये स्त्री होती जी निमिष मात्र पाद केला, स्त्रीचा पुरुष तयार केला. संत येते समाजाचा उद्धार करण्याकरता, तुम्ही आम्ही पूर्वजन्मीचं कर्म फेडण्याकरता, देव दुर्जनाचा नाश करण्याकरता. आणि समाज पाहत होता, समाज पाहत होता. समाज म्हणला माऊली ती मुलगी होती पण तुम्ही तिचा मुलगा तयार केला. मुलगा हे कसं काय जमलं तुम्हाला? जिथं काहीच नाही, कोणाला काही माहित नाही, तिथं जाऊन तुम्ही सप्ताह करता अचानक उभा, हे कसं काय जमलं तुम्हाला? आम्हाला सुद्धा अंदाज राहत नाही त्याचा, फक्त फोन येतो महाराज या कीर्तने कुठे, असं वाटतं कुठंतरी नवीन गल्लीत काय आहे ते कुठंतरी. धन्यवाद. माऊलीला सांगितलं हे जे जमलं ते फक्त देवाच्या नावाच्या शक्तीवर जमलं. मग देवाच्या नावाच्या शक्तीवर जमलं तर माऊली त्या देवाचं नाव आम्हाला सांगा नेमकं. त्यावेळेस माऊलींना सांगितलं रामकृष्ण कृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारी. हे जमलं त्या राम नामाच्या शक्तीवर जमलं. विठाला विठाला माणसापेक्षा माणसाच्या नावात आणि देवापेक्षा देवाच्या नावात आणि गुरुपेक्षा गुरुच्या नावात शक्ती. ध्यान देऊन ऐका, माणसापेक्षा माणसाच्या नावात शक्ती, देवात नाही देवाच्या नावात आहे, गुरुत नाही गुरुच्या नावात आहे. विठाला विठाला उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आमचे माडा कॉलनीतले सर आहे, सरच्या कॉलनीमध्ये कीर्तन झालं माडा कॉलनीमध्ये. महाराजाचंच नियोजन होतं, पण मला असं वाटलं तिकडे जावं तिथून एक प्रमाणपत्र घ्यावं नगरसेवकाचं. तिथं गेलो पण नगरसेवकाचा माझा परिचय नाही. मग परिचय गुरुजीचा आहे. मग गुरुजीला फोन लावला, कुठे मी बाहेर आहे. कुठे? मी तुमच्या कॉलनीत. नाव ध्यान देऊन ऐका. काय काम होतं? कीर्तन केलं, मला सन्मानपत्र न्यायचं तिथून, पण नगरसेवक माझ्या ओळखीचा नाही. एक काम करा, ऑफिस मध्ये जा, मी जरी बाहेर आहे पण माझं नाव सांगा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. माणूस तिथं नाही पण नावात शक्ती आहे, म्हणून माणसानं नावाला जपलं पाहिजे. गाडीहून पडला एकदा पडन, माडीहून पडला एकदा पडन, राजकारणात पडला एकदा पडन, चरित्रानं पडला तर आयुष्यभर उठणार नाही. अजून इंद्र पाडे
वागलं पाहिजे. मग माणसापेक्षा माणसाच्या थोडंसं गावायचं, देवापेक्षा देवाच्या, गुरुपेक्षा गुरुच्या नावात. मग देवापेक्षा देवाच्या नावात, रामापेक्षा रामाच्या नावात शक्ती आहे. काय पुरावा आहे? 3 महिला एकत्र बसल्या, साध्या नव्हत्या. अगस्त्य ऋषीची पत्नी लोपामुद्रा, हनुमंतरायाची आई अंजनी आणि प्रभू रामचंद्राची माता कौशल्या. एक म्हणे माझ्या मुलानं उड्डाण मारलं, सीतेचा शोध लावला. एक म्हणे माझ्या मुलानं रावणाला मारलं, सीतेला घेऊन आला. दुसरी म्हणते तुम्हाला सेतू बांधायची गरज नव्हती, आमच्या घरच्याला जर बोलिलं असतं ना तर त्यानं एका घोटात पिऊन टाकलं असतं. काय खंबा नाही, समुद्र. अगस्त्य ऋषीची पत्नी लोपामुद्रा, तिघीचे भांडणं चालू झाले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणले जा त्यांची समजूत काढा. हनुमंतराया गेले, आई साहेब तुमचा मालक एका घोटात समुद्र पितो, पण त्याच्यात शक्ती राम नामाच्या नावाची, देवापेक्षा देवा. मी उड्डाण मारलं, पण उड्डाण मारत्या वेळेस मी सुद्धा म्हणलो जय श्रीराम. शक्ती आननाई सार राम भक्ती त्यावेळेस मी सुद्धा म्हणलो जय श्रीराम. इथं होतो राहिलं रामाच्या नावाचं. माता कौशल्याला सांगितलं तुझ्या पोराचं नाव सुद्धा काढू नको. सेतू बांधताना त्याला अभिमान झाला आणि पहाटे 4 वाजता दगड फेकायला लागला तिथे जाऊन. मी मागच होतो म्हणे. त्याच्या हाताने एक दगड सुद्धा तरला नाही, त्याच्यावर त्याचं नाव लिहा लागलं. तवा दगड तरला. विठाला माणसापेक्षा माणसाच्या, देवापेक्षा देवाच्या नावात शक्ती. म्हणून माऊलीनं सांगितलं राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. काय पुरावा आहे? देवाच्या नावात शक्ती. वैऱ्यानं घेतलं तरी सुद्धा, वैऱ्यानं जरी नाव घेतलं ना तरी त्याचं काम झाले शिवरात. लंकेत बातमी पसरली रामाच्या हाताने दगड तरत. अभंग रामनामाचा आहे, दुसरा अजिबात सांगणार नाही तुम्हाला, एक शब्द सुद्धा सांगणार नाही. रामाच्या हाताने दगड तरते बातमी पसरली, रावण हातबल झाला. ते म्हणे त्याच्या हाताने दगड तरते, याच्यात नवल नाही, माया सुद्धा हाताने दगड तरते. 50 राक्षस गेले, मोठा दगड आणला रावणाने, त्याला तोंड लावलं, तो दगड पाण्यात फेकला आणि तो दगड तरायला लागला ना. दगड रावणाच्या हाताना. राक्षस गेलं, उड्या मारलं, खुश झालं, अलीकडे आलो, वा वा आपला राजा सुद्धा पॉवरफुल. पण मंदोदरी हे सगळं पाहत होती. ज्याच्या त्याच्या मालकाची खोड ज्याला त्याला माहीत राहते. ते म्हणे त्याच्या हाताने दगड तरते हे बरोबर आहे, पण याच्या हाताने दगड तरते, एक तर त्याची बायको यांना चोरून आणली, हा भ्रष्ट झालेला आहे. याच्या हातात दगड तरते, खोड माहिती राहते. सांगतो ना, हात धरला रावणाचा. लंकानाथ तुमच्या हाताने दगड तरतो. रावण होता, तो खोटं बोलत नव्हता.
रावण खोटं बोलत नव्हता, रावण एकादशी धरीत होता. पवार साहेब लावून घ्या तुम्ही अंदाज, मी सांगतो तुम्ही लावून घ्यायला, मी मला नाही सांगत आहे, तुम्हाला सांगू राहिलो. रावण एकादशी धरीत होता. म्हणजे धरीत नाही ते कोण आहे? रावण खोटं बोलत नव्हता. सांगू तुम्हाला, मंदोदरीने विचारलं लंकानाथ तुम्हाला बायका किती आहे? ते तुला माहित नाही का किती आहे? मग याच्यात चांगल्या किती आहे? ते मी गाजा आणतो का देशी आणतो? सगळ्या चांगल्या जाणले मी. ते मग सीतेला का आणलं तुम्ही? मला आवडली. मग तुमची इच्छा पूर्ण का करीत नाही तुम्ही? शेतीत मंदोदरे अगं ज्या वेळेस भिक्षा मागितली त्यावेळेस आई म्हणून हाका मारली, तो शब्द आडा येतो रावण. रावण मंदोदरे खरं सांगू का, ज्या वेळेस मी त्या दगडाला तोंड लावलं, मी त्याला म्हणलो तू जर बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. दगड करायला लागला. खाली चार चिठ्ठी देते. उदकी तारीले पाशा, उदकी तारीले पाशा, हे महिमान नामाचे, हे महिमान नामाचे. गोड झाले महाराज. तेरी बाहों में जीना है तेरे. ही देवाला म्हणलं पाहिजे, गाणं म्हणलं पाहिजे, पण देवाला म्हणलं पाहिजे. विठाला विठाला. देवापेक्षा देवाच्या नावात शक्ती, म्हणून माऊलीनं सांगितलं राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मरा. माऊली तुम्ही कृष्णाचा उल्लेख केला याच्यामध्ये, रामाचा उल्लेख पटला आम्हाला, पण कृष्णाचा उल्लेख केला. कृष्णाचा उल्लेख याच्यासाठी केला, एक वेळेचा प्रसंग भगवंत घरी येत नाही. गोपाल कृष्ण भगवंत घरी येत नाही, म्हणून घरच्या मंडळी परेशान झाल्या. कुठं जातो, फोन लागत नाही, दिवसभर घरी येतच नाही. याला विचार त्याला विचार, त्याला विचार, विचारता 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 एक गोपिका समोरून आली. तिला विचारलं आमच्या यांना पाहिलं का तुम्ही? ती म्हणे हो पाहिलं म्हणे. म्हणे नेमकं पाहिलं कुठं? देखीला की माई अपुनी, देखीला की माई अपुनी जाती, देखीला की माई अपुनी जाती, देखीला की माई अपुनी जाती. हात खाण्यावरी राधिकेचा, हात खाण्यावरी राधिकेचा, हात खाण्यावरी राधिकेचा. यमुनेच्या काठावर पाहिलं, पण काय करीत होता? हात खांद्यावर राधिकेचा, हात खांद्यावर राधिकेचा, हात खांद्यावर राधिकेचा.
खांद्यावर हात हे आपला मालक राधेच्या नादानं पागल झाला असं म्हणायला लागल्या. माणूस पिऊन आला, ती म्हणत नाही मनानं प्याला, ती म्हणते तो प्याला नसता पण त्या मेल्याने त्याला तिथे नेलं. देणार नाही. त्याच्यापेक्षा सोपं सांगू, अहो काल तुमचा मुलगा वर तिथे एवढा नाचत होता, त्याला माणसं सुद्धा ओळखत नव्हते. असं जर पोराच्या बापाला सांगायला गेला एखादा तर तो त्याच्या महिला म्हणतोय, पाय पाटील काय सांगते, काल पोरान काय दिवा लावला. ती म्हणे त्यांना डोकं नाही, तुम्हाला डोकं नाही, मा पप्यात असं नाही, तो खाल्ल्या गल्लीच्या पाटलाच्या पोराच्या नादान पेला असं म्हणन का मनान पेला म्हणणारच नाही. लोक स्वतःवर दोष घ्यायला तयारच नाही आता सध्या. राधेच्या नादानं पागल झाला. मग राधेला घरी बोलवलं, उकळतं दूध पाजलं, राधा घाटा घाटा दूध पिली, निघून गेली. भगवंत घरी आले. घरी आले, पाय चपायला लागल्या. कोण? देवाच्या पत्न्या पाय चपायला लागल्या मालकाचे. कळत का? सगळे डोक्यात येतं. देवाच्या पत्न्या पाय चपायला लागल्या. यायना चेपले असते पण तुम्ही धोरणत पाहिजे ना. हा, तुमचे पाय 17 ठिकाणी भरून येईल राहते. कस काय चपणार आहे द्या? पायाला थोडं पाहिलं, कुठे गेलता? कोणाचा स्लाप टाकला म्हणे आज. ते म्हणे कुठं नाही गेलो, हा तुमचा पराक्रम आहे दुपारचा. म्हणे दुपारचा? हो. म्हणजे काय? म्हणजे राधेला बोलवलं? म्हणे हो. उकळतं दूध पाजलं? म्हणे हो. खोटं बोलत नव्हतं. आता हे सुद्धा खोटं बोलत नाही. फक्त धुणं धुवाय सापडलेले पैसे अजून कोणा माग नाही दिले पॅन्टीच्या खिशाचे. हा, तुमचा पराक्रम आहे. माझे पाय तिच्या हृदयामध्ये, ते दूध माझ्या पायावर पडलं म्हणून पायाला फोड आले. म्हणून माऊलीना कृष्णाचा उल्लेख केला. रामकृष्ण नामे नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा. तुमच्या हृदयाला मंदिराची उपमा दिली. मंदिर मंदिर तिकडं तिकडं पाहायला जायची गरज नाही. हृदय हे तुमचं मंदिर आहे. त्या हृदयाला मंदिर म्हणून तो माऊलीनं संबोधलं. एका अभंगामध्ये तुकड्यादासांना सुद्धा सांगितलेलं आहे, देह देवाचे उपमा दिली. देह देवा म्हणून हृदय मंदिरी स्मराकारे. मग कोणाच्या हृदयात राहिला? कोणाच्या हृदयात राहिला? त्याचं कारण असं झालं, तुमच्या माग पखोद्यात लपून गेला. विठाला दिसाव कोणाला बी वाटत. काळा असला तरी दिसा वाटतलं, काना असलं तरी दिसा वाटत. दिसाव सगळ्याला वाटत. हा, देहावर जेवढं प्रेम करतो माणूस एवढं काय करीत नाही. सकाळपासून संध्याकाळ पौर्णिमा म्हणता हा वेळेस आरच्या समोर जातो माणूस. 55 वर्षाचा असला तरी सुद्धा बुक्का लावायला लागले तर आम्ही आडा हात लावतो, बुक्का नाकवर पडू नये म्हणून. हा, टोपी खराब होऊ नये म्हणून. कारण 40 रुपयाला एक टोपी. रोज उठला का कीर्तनाला टाळकरी बाया कोरकोर करते ना घरी खराब कपडे झाल्यावर. विठाला
देह देवाचे मंदिर मंदिराची उपमा या हृदयाला मग हृदय मंदिरी स्मराकारे मग कोणाच्या हृदयात राहिला ज्याच्या हृदयात राहिला त्याचा उल्लेख माऊलीने केला हृदय बंदी खाना केला जनाबाईच्या हृदयात राहिला म्हणून हृदय मंदिरी स्मराकारे सूरदासाच्या हृदयात राहिला म्हणून हृदय मंदिरी स्मराकारे अजून एक वेळेचा प्रसंग सगळे वारकरी पंढरपूरला गेले ज्यांचा अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराज त्याच्यात होते नामदेवराया त्याच्यात होते वारकरी पंढरपूरला गेले आणि गेल्याबरोबर पांडुरंगाच्या दरबारात काकडा चालू केला उठवा पांडुरंगा दर्शन द्या सगळा एवढी गर्दी झाली तिथं वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरुवातीचे काठी तुझे दोन्ही हात ऊन परदेशी तेरा दिल गया मोठी मोठी आखी उन्हे गमले झाली जुने म्हणून सांगतो गोड झाली द्या निघाले देवाचा माग काढी देवाचा माग सापडला सावता महाराजाच्या मळ्यात सावतोबा मला लपायला जागा द्या हृदय मंदिरी सांगत होतो मला ब्रह्मांडाचा मालक जगाची उत्पत्ती करणारा कुठं लपणार आहे सगळ्या मळ्यात हिंडला सावतोबा जवळ आला लपायला जागाच नाही म्हणे कुठं विळ्यानं पोट कापलं आणि देवाला हृदयामध्ये पाडून
म्हणून हृदय मंदिरी स्मराकारे सावता महाराजाच्या हृदयात राहिला जना त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला छेडीत जाऊ वाजवीत साधना कोणती चाल म्हणा तुम्ही हे काऊन सांगा तुम्ही हे जुने मदरे भजने नवीन पोराला आडलं ते म्हणते पोर गाण्याची चाली म्हणते जुने काय म्हणत होते जुन्याच्याच चाली या सगळ्या फक्त त्यांना गाणे माहित नाही त्याच्यावर म्हणून त्यांना कळत नाही ते विठाला बोलावा विठ्ठला वारकरी चालेल ना ये दुनिया ये मैफिल कळत असं ना तुम्हाला अजून वारकरी चाल सांगतो बोलावा विठ्ठला प्यार झुकता नाही मी तुमच्याकडे ती पद्मिनी कोल्हापूर मिलके ना हो तुमच्यासाठी सांगतो हे जुन्या म्हाताऱ्या चाली बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल मोरा मन दर रूप एम 420 राजकुमार है मेरा मा जन्म सुद्धा नव्हता ती फिल्म आली तवा म्हातारी म्हणते पोर गाण्यात चालली म्हणते एक म्हातार भाजनात यायचं ना आल्याबरोबर सुंदर दुसरी चाल म्हणा जा ना कटळू ऐकून ते तुला नाही माहिती घबराय मला नाही माहिती म्हातारी रुसून जायला म्हणून मी चाल म्हणतो म्हणलं म्हातारी रुसायचा आणि चालीचं काय संबंध कोणी त्याच्यावर गाणं आहे शम्मी कपूरचं जुन्या चाली त्या म्हाताऱ्याच्या जुन्या आणि चांगलं होतं बी त्या काळात तुम्ही जर भाव टाकून जर गाणं म्हणले तर तुम्हाला तो अभंग वाटेल आणि भाव नसला आणि अभंग म्हणले तरी गाणं वाटेल तुम्हाला हा कारण तुकड्यात असं सांगितले पाया कधी म्हणे नाही देवी कुठं सांगत होतो मुद्दा तुम्हाला अभंग गाणं चाल याच्यावर सांगत होतो हृदय मंदिरी विठाला 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 सावतोबाच्या हृदयात जनाबाईच्या हृदयात विठविषयी चालू होता आपला
हनुमंतरायाच्या हृदयात राहिला. प्रभू रामचंद्र राजे झाले, सिंहासनावर बसले, प्रत्येकाला बक्षीस वाटलं. हनुमंतरायाला काय द्यावं म्हणून नवरत्नाचा हार दिला. हार घेतला हनुमंतरायानं. एक एक मणी फोडून पाहायला लागली. सीतामाई म्हणे देवाच्या संगतीत राहिलं पण सुधारलं नाही, माकड ते माकड म्हणे. असे लय चांगल्याच्या संगतीत राहिले, लय बाबा ओळून पेले लोक पण नाही सुधारले. बाबा बी गेले पण लोक नाही सुधारले. नाही सुधारत लोक. काय का सुधारत नाही बरं? त्याच काय कारण आहे? ज्या येवणीमध्ये गेलं त्या येवणीमध्ये लोकांना तसं गोड लागत म्हणून लोक सुधरत नाही. एक राजा होता, त्याला स्वप्न पडलं मी 13 दिवसात मरणार आहे. ध्यान देऊन ऐका. पण मी डुकराच्या येवणीला जाणार आहे मेल्यावर, आणि ती डुकरीनं आपल्या राजेश नगर मध्येच राहणार आहे म्हणजे, आणि तिला 12 पिल्ल होणार आहे, त्याच्यातलं एक मी राहणार आहे. राजाला स्वप्न पडलं. त्यानं पोराला बोलून घेतलं 13 दिवसात मी मरणार आहे, डुकराच्या येवणीला जाणार आहे, डुकरीनं आपल्याच कोणीत राहणार आहे. 13वा झाला का मला मारून टाक नको. कधी सांगितलं त्यानं? माणसाच्या येवणीला होता तवा. मेला 13 दिवसात आणि 13वा झाला. आणि पोराच्या ध्यानात आलं ते म्हणे म्हाताऱ्यानं सांगितलं मला 13वा झाला का मारून टाक. याला विचार त्याला विचार त्याला विचार, कोणी सांगा ना. पण एक जण म्हणे तो मोठा प्लॉट आहे का त्याच्यामध्ये आहे म्हणे एक डुकरीन, त्या पडतामध्ये येड्या बाबडीत तिला चाव 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 आवाज येतो म्हणे पिल्लाचा. गेला तो सैन्य घेऊन गेला तलवारीच्या टोकाना, असं उचकीलं पाहिलं त्यानं 1 4 8 12 पिल्ल दिसले त्याला. म्हाताऱ्यानं बरोबर सांगितलं होतं बरं. ते म्हणे पण या 12 पिल्लात आपलं मदर नेमकं कोणतं आहे बघ. पण त्याच्यात एक पिल्लू बांड्या कलरचं होतं, गवळं बांड. कळत का? गवळं बांड पिल्लू होतं. ते म्हणे हे नाही, पण हे जे बांड हे आपलंच म्हातारा असलं. त्याला माहिती होतं म्हातार किती बारुळ आहे. म्हातारा एवढं बारुळ होतं, सोयरीकीला जायचे तर लोक त्याला चोरून जात होते. आणि म्हातारा जर बाहेर निघलं तर कोंबड्या लपून बसत होत्या. एवढं भारी होतं म्हातारा. त्या पिल्लाच्या माग लागलं 4 किलोमीटर गेलं ते. त्याला वाचा फुटली ना, ते मला मारू नको म्हणे. तुम्हीच सांगितलं. अरे तवा सांगितलं तवा माणूस होतो. आता एवढं सुख आहे म्हणे, खायचं नाली तोंड घालून पडायचं काम. ज्या येवणीत गेलं ती गोड लागत म्हणून लोक सुधारत नाही. हनुमंतराय म्हणायला लागले आई साहेब, माकड म्हणता कोणला? राम पाहतो राम हृदय मंदिरी. कोणाच्या हृदयात राहिला? अरे मग याच्यात राम नाही तर हाई कुठं? उघडून आपली छाती दाखविले प्रभू भगवान एक मुखात.
पण स्मरण करायचं त्याचं, पण रोजान लावल्यासारखं नाही करायचं बरं का गुरुजी. कोणतं काम असं अंतकरणातून केलं पाहिजे. सप्ताह चालू आहे पण आले कधी तुम्ही साल झाल्याच्या नंतर. हे रोजान लावल्याने झालं. येताना भाव तुमचा कसा आहे, जेव्हा अजून चालू होती करते चालू, जबाबदारी तुमची आहे. तुम्ही देवाला टाइम 8 वाजेचा 8:30चा द्यालेला आहे. आता बाहेरच्या नगरून आले तुम्हाला माफ, तुम्ही सोडून कॉलनीतल्यासाठी फक्त. आता हे सांगून मग काही फायदा होणार आहे तिकडं? फायदा तुमचा आहे. तुम्ही बरोबर 8:30चा टाइम आहे. महाराज लोक तुम्हाला घाबरले पाहिजे, त्यांना धाक निर्माण झाला पाहिजे. कॉलनी इथं येऊन बसली, आपण इकडे तिकडे हिंडू राहिलो, अजून महाराज आला नाही तेव्हा अजून बाबा पंपोरे म्हणतो. असं झालं नाही पाहिजे. भे वाटलं पाहिजे महाराजाला. पैसे कोण खर्चित आहे? तुम्ही. घेऊन कोण जातं? आम्ही. मग हे तुम्हाला कळू नाही का? आणि हे तुम्हाला कळत नाही म्हणून किती कीर्तन केले तुमचा उद्धार होत नाही. कधी आले? मी 8:30ला इथं आलो, तुम्ही 9:45 आले इथं आले. विठाला आमच्या तिकडं असं नाही महाराज. आमचा धाक महाराज लोकांना वाटत. विचार पवार साहेब आमचे बंबटनगरचे सगळ्या कार्यक्रमात येतात ते येते. हा भेव वाटत त्यांना, अरे बोलतील कॉलनी. आणि बरोबर वेळेवरच कार्यक्रम झाला पाहिजे. त्यातल्या त्यात आज शेवालाल महाराज जयंती पण आहे ना. मला सांगितलं आपले ज्यांच्याकडे आम्ही चहा घेतला त्यांचं आडनाव लय अवघड आहे, सांगता नाही येणार मला. समोर पांढरे काका, हा त्यांच्याकडे ते म्हणजे आमच्याकडे गोरमाटी समाज सुद्धा भरपूर कार्यक्रमाला येतो म्हणे. पण आज जयंती असल्यामुळं थोडं कमी राहणार आहे, हरकत नाही. पण आता येईल की याच्यात गोरमाटी समाज वर हात करा बरं, किती जण येतो. क्या आवाज, वा 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 वा. हा म्हणजे भरपूर राहते म्हणे. आज शेवलाल महाराज जयंती विषयावरच बोलणार आहे, बाजूला नाही. दया धर्म सोलिनता अशी गणिती रेणू शेवा लालेनो शरण जानो भाऊ सागर तर जानो. ठीक का? हा विठाला खास शेवालाल मंडळीसाठी म्हणतो बरं का. मी मराठी समाजात जन्माला आलो पण मला प्रेम सगळ्या भाषेवर आहे. हरी ना मेरी करलो ना खेती, खेती की दो मावली दानेश्वरा, माल पूछा दिनो घरो घर, माल मळे वाढूने सगळं कीर्तन त्याच्यात करायला बसलो मी. विठाला कुठे आपला विषय हनुमंतरायाच्या हृदयात राहिला म्हणून हृदय मंदिरी स्मराकारे. मग माऊली आम्ही या संसाराच्या भावसागरात अटकलो, आमची सोडवणूक करायला कोणला तरी पाठवा ना. सलाम आहे बरं का महाराज. दिन आहे ती भगवंत. हा सोपं नाही महाराज. विठाला विठाला आपोली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. सोडावेगी नाही, तोडावेगी. संसार सोडायचा नाही सांगितला. अरे संसार असा करावा, आपल्या संसाराला वैराची दृष्ट लागली पाहिजे.
नाही तर सदा जानूळ मोडेल आणि सदा उष्ण मागायला शेजारणीच्या घरात आहे. हाचा संसार नसला पाहिजे. हा भ्रष्ट लागावी संसाराला, फक्त त्याचं बंधन कमी करा. वेगी शब्दाचा अर्थ होतो लवकर. संसार बंधन तोडा वेगी. कोणी येणार नाही तुम्हाला सोडवायला. तुमची सोडवणूक तुम्हाला करावं लागेल. विठाला का वेगी सांगितलं? एक माणूस गंगाच्या स्नानाला गेला कुंभमेळ्यात आणि सकाळी कपडे काढले आणि त्या गंगाच्या काठावर तसाच बसला 4 वाजेपर्यंत. थोडा वेगी लवकर. सगळेजण आंघोळी करून आले. एक जण त्याला म्हणे का रे कपडे काढून बसला अजून आंघोळीला गेलाच नाही तू, सकाळपासून 4 वाजले. ती म्हणे मला आंघोळ करायची पण ह्या पाण्याच्या लाटा शांत झाल्याच्या नंतर करायची. तो म्हणे मूर्खा, त्या लाटा शांत होणार नाही, तुला याच्यातच आंघोळ करावं लागेल. तसं संसारातल्या लाटा कमी होणार नाही, ती सोडूनच तुम्हाला परमार्थ करावं लागेल. संसार बंधन तोडावी. एक जण रिकामा हिंडत होता गावात, लग्न जमाना काही नाही, लोक परेशान झाले. त्याची लोकांच्या सुविरिकी मोडायला लागला. ते मा जमत नाही ना, मग कोणाच जमून द्यायचं. 2-4 जण शहाणे माणसं एकत्र आले. निपाणी महाराजाकडे गेले. तुम्ही लय फिरता म्हणराव इकडे तिकडे, एखादा ठेप पाहते म्हणे हाय. पण ते काही मेळ लागला नाही त्याचा. मग ते म्हणे याला कोणाच तरी कामाला ठेव म्हणे. मग त्याला कामाला एका पाटलाच्या ठेवलं. त्याच्याकडे 100 बैल होते. ते म्हणे काम काय आहे? ते म्हणे काहीच काम नाही. ते 100 बैल चारून आणले. संध्याकाळी ते बैल बसले का तो झोपायचं बैला मागं, दुसरं काहीच काम नाही. तो पगार तो मनासारखं आहे, जेवण तो मनासारखं आहे. गड्यानं बैल चारून आणले. संध्याकाळी जेवण केलं. बैल एका लाईनीमध्ये बांधले, बास टाकले, पाठीमागं झोपला. 100 बैल बसले का तो झोपायचं. 55 बसले 45 उभा, 60 बसले 40 उभा, 95 बसले 5 उभा, 99 बसले आणि एकच राहिला. 4 वाजले तोवर पाठ. संसारात 4 वाजत आले तुमच्या. आता 4 वाजले 99 बसले. त्याला वाटलं एवढं खाली बसलं का मोकळा झालो, गेला आणि त्याचा खांदा दाबला आणि त्याला खाली बसायला लागला. तो बसला पण 99 उठून उभा राहिला. तसं संसारातले बैल खाली बसतच नाही. म्हणून संसार बंधन तोडा वेगी. विठाला आता हे बंधन आहे. तुम्ही आशाला पडले संसारामध्ये, म्हणून परमार्थाकडे येत नाही माणसं. आशाला कसे पडले सांगू. पूर्वी काळामध्ये एक खेळ येत होता. खेळ इकडं 2 लाकडं तिकडं 2 लाकडं, मध्ये दोरी, त्याच्यावर एक मुलगी चालायची, एक चटई टाकेल, एक जर्मलची ताटली, त्याच्यात चिल्लर पैसे, एक ती ढोलकी वाजणार आणि त्या दोरीवर ती मुलगी चालायची आणि त्याच्याकडे एक गाढव होत. संसारात कशी आशाला पडले लोक पाहतो. देवाकडे जात नाही, आशाला पडले. त्याच्याकडे एक गाढव होतं. खेळ चालू झाला आणि ते गाढव चरायला सोडलं त्यानं आणि ते चरत 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 नदीच्या कडाला गेलं. हे अलीकडल्या गाढव चढत होतं अलीकडल्या कडाला आणि पलीकडून एक गाढव आलं आणि त्या दोन्ही गाढवाचं जे हरी झालं. कळत तुम्हाला? दोन्ही गाढवाचं जे हरी झाला. ते पलीकडलं गाढव म्हणे याला तू लयच खराब झाला म्हणे, फासोड्या उघड्या पडलं तो. ते म्हणे अरे रोज या गावाला जा त्या गावाला जा, त्याच्यात लॉकडाऊन, याच्याकडे खायला काही नाही. ते म्हणे येईन माझ्याकडे पाहुणा म्हणून. कोण म्हणतं? गाढव गाढवाला बोली तर माणसं माणसाला नाही बोली. तो म्हण मी आलो असतो तो याकडे हरकत नाही. माणसं संसारात कशी आशाला पडली, फक्त नाव गाढवाचं सांगत होतं. आलो असतो तो एवढं प्रेमानं बोललं. पण महा जो मालक आहे त्याच्याकडे एक पोरगी लग्नाच्या वयाची म्हणे. मग तो त्याचा काय संबंध? गाढव होतो, ती पोरगी आहे. नाही मी आलो असतो म्हणे तो इकडं, पण जेव्हा ती पोरगी दोरीवर चालती तेव्हा तिचा बाप तिला म्हणतो मी तो इकडं
कीर्तनाला मी आलो असतो असं म्हणते बरं माणसं. जेव्हा ती दोरीवर चालत तेव्हा तिचा बाप म्हणतो देख बेटी अगर तो रस्सी से नीचे गिर गई ना मैं तेरी शादी इस गधे के साथ लगा दूंगा. कधीपासून म्हणतो 4-5 वर्षात म्हणतो म्हणे तो. लावणार आहे का तो नाही पण ह्यो कशाला पडला आशाला पडला. तसं संसाराच्या बंधनात आशाला पडले आणि राम नामाला विसरले. विठाला बंधन तोडा वेगी का वेगी अल्पायुष्यमान मानव दे म्हणून संसार बंधन तोडा वेगी. हातातला घेतलेला घास क्षणभंगूर नाही भरवायचा म्हणून संसार बंधन तोडा वेगी. एका जणाने एवढी संपत्ती कमवली आणि हिसाब केला त्याने एक दिवस. एवढी जमा झाली म्हणे 3 पिढ्यां बसून खाल्ली तरी संपणार नाही. बसूनच काय रोज पिले तरी नाही संपायची माहिती. मोठा वाढदिवस केला त्यानं. लोक आले जेवले घरी गेले. घरात गेला आणि चादर घेऊन झोपला आणि काळा कुट्ट माणूस हजर झाला आणि चादर ओढायला लागला. ते म्हणे झोपून दे ना आत्ताच झोपलो. ते म्हणे कवर झोपतो भजनाला नाही कीर्तनाला नाही हरिपाठाला नाही. चाल आपल्याला जायचंय म्हणे. तो कोण आहे आणि इथं आला कसा. ते मी कुठं जातो कधी जातो यम आहे हा. दोन मी तुला याच्यातला अर्ध देतो मला 2 वर्ष दे. तेव्हा रिश्वत देतो काय अजिबात देणार नाही. ते मग शेजारच्या खोलीत पोरग झोपेल त्याला चाव्या देतो. चाल कुलपा तोडून घेणार आहे तू चाल फक्त बरं का पवार मग कुलपा तोडून घेईन. तेव्हा मला पत्र लिहायला टाइम दे. पत्र लिहिलं त्याला पोराला. अरे आयुष्यभर संपत्ती कमवली राम नाम नाही केलं भजन नाही केलं सगळं देऊन मला क्षण सुद्धा विकत घेता आला नाही म्हणून संसार बंधन तोडावेगी आपोली आपण करा सोडवन. विठाला आपोली आपण करा संसार बंधन तोडावी. पण कशामुळं रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. मग त्याचं स्मरण कसं करायचं. शेवट फक्त 5 मिनिटं.
सगळ्यांनी बरोबर आमच्या बरोबर भजन करायचं, सगळ्यांनी करायचं, तेवढाच तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे. मग रामनामाचं स्मरण करायचं कसं? राम सिया राम सिया राम जय जय राम, 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 जन्म जन्म की खोज बताए, राम से जगे राम रे आए, जन्म जन्म की खोज बताए, राम से जगे राम रे आए, प्रेम होई हम और न जाने, राम से रूठे राम से आए, राम सिया की करुण कहाई, हम कथा सुनाते राम सकल गुण राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए, राम सिया की करुण कहानी, एक चंदन एक पान, म्हणून राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकार, ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण, ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण, हृदय
चरण झालेली सेवा प्रबंधाच्या चरणी अर्पण. हे चुकलं माझ्या बुद्धीचे दोष. या ठिकाणी बोलवलं, नियोजित वेळ 8:30 10:30 वेळ झालेली आहे. कॉलनीवासियाला धन्यवाद देतो. वर्ष 3रं आहे. उद्यापासून नाही आले 4 दिवस, पण दुसऱ्या करताना सांगून ठेवतो, उद्यापासून वेळेवर येत जा. 4 दिवस तुमच्याकडे कदाचित एखाद्याला अटॅक येणारा असला, काही इगणं येणारं असलं, तिकडं मरणारा असला लोड खाली, तेवढे 15 मिनिटं जर देवाच्या नावाने निघला तर तेवढं इगणं टळण. नामाच्या चिंतने पलती 12 वाटावी. आम्ही किती तळतळून बोलल्या, तुमचं ठरेल, आम्हाला नाही ऐकायचं. तो 5 मिनिटं राहिले तेवढे पूर्ण करून जाय. हे ठरलेलं आहे लोकांचं. अहो तुकाराम महाराज वैतकले, ते म्हणे गाथा बोडीला वर आला सुधारणा, चला देवा आता. गेले निघून, लोक नंतर पाहायला लागले तिकडे. असो, वेळ झालेली आहे. महाराजांनी सांगितलं पवाडा म्हणा म्हणून. 5 मिनिटात तुमच्या समोर सादर करतो, शिवेला पूर्ण विराम देतो. एक पुण्यवान जन्माला आला